स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज रविवार आलो होतो आज गार्डनला पाणी सोडायला. तर आपलं छोटंसं गार्डन आहे, यांनी आहे आपला मित्र. आणि वरती टेरेस वगैरे सगळं साफ करावं लागलेत पोरं, बाकीचे पोरं. आणि इथं थोडंफार झाडं आहेत, त्याला पाणी वगैरे सोडायचं आहे आपल्याला. तर इथं अजून आपल्याला झेंडूचे फुलं वगैरे लावायचे आहेत, तर ते नंतर लावू. अजून ते अजून पूर्ण सगळं वाळलेलं आहे, त्याच्यामुळं लावलं नाही. पाणी वगैरे सोडून मग ते आणून लावतो. आणि इथं नारळाचं झाड वगैरे आहे बघा. तर आज संडे, आपल्याला थोडंफार काय काय काम आहे ते सगळं करून घ्यायचं आपल्या मठामधलं. तर दाखवतो तुम्हाला. हे छोटंसं गार्डन आहे, हे मोठं होतं थोडं, हे पाईपामुळं सगळं हे खोदून काढलं देतं, त्याच्यामुळं हे असं दिसायला लागलं. तर हे पूर्ण गवत वगैरे लावलेलं होतं इथं, आणि हे सगळं आता हे घाण झालेलं आहे पूर्ण सगळं त्याच्यामुळं. तर आता पूर्ण सगळं पाणी वगैरे सोडतो आम्ही, आणि रविवारी आपल्याला काय काय काम आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला. आम्ही काय काय करणार आहे ते. फक्त डोकं लावायला आलं पाहिजे, कारण आपलं पाणी तिकडं द्यायचं झालं होतं आपलं. तर पाईप इकडे येत नाही ह्या झाडांपर्यंत, त्याच्यामुळं ह्या झाडापर्यंत येतं ते आपलं पाईप. तर इथनं बघा असं केलं, इथनं ह्या झाडाला, इथनं ह्या झाडाला, इथनं त्या झाडाला, तिथनं त्या झाडाला. आता ह्या झाडाला द्यायचं आहे. तर हे बघ करायला लागलं बघा. म्हणून मित्र असले पाहिजे बघा, डोकं चालवणार आहे. तर आपलं पूर्ण झालेलं आहे आता. ते एक झाडाला देतो पाणी, आणि मग जाऊया पुढं. आता बाकीच काय काम आहे ते बघून घेऊया. तर आपलं गार्डनचं साफसफाई वगैरे झालेलं आहे. तर मस्त जेवण वगैरे केलं, आणि आपलं थोडंसं थेरेसचे पेजेस वगैरे लिहायचे होते, तर तेच लिहित बसलो होतो. तर आता ड्रॉइंग वगैरे काढायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती. आणि पुस्तक इथं ठेवून झोपलं बघा. आणि माझे मित्र आल्या तिकडनं आल्याला जेवण केलं मस्त, आणि झोपून टाकलाय तो. आता संध्याकाळपर्यंत आता मस्त लिहित बसायचं. जेवण पण झालेलं आहे. परत संध्याकाळी आपलं नेहमीप्रमाणे आरती वगैरे करायचं असते आपल्याला. तर आपलं पूर्ण तयारी वगैरे झालेलं आहे आरतीचं. तर आत्ता कोळसा ठेवतोय मित्र. तर आत्ता कॉफी बनवला होता मित्रांनी, तर आत्ता कॉफी पिलोय. समोरच्या साईडला कोळसा ठेवलेला येतात. तर आजचं सजावट दाखवतो तुम्हाला महाराजांचं कसं झालं आहे आतमध्ये जाऊन. तर आपलं संध्याकाळचं आरती वगैरे झालेलं आहे. तर मी तुम्हाला आजचं डेकोरेशन वगैरे दाखवणार होतो, आम्ही कसं केलं होतं आज. महाराजांना रविवारी कसं सजवलं होतं, पण गर्दीमुळं थोडं कामामुळं ते झालं नाही दाखवायचं तुम्हाला. पण रविवार आज गेलं, आता उद्या परत कॉलेजला जायचं आहे आपल्याला सोमवारी. तर आता हे लास्ट डिसेंबर महिना आहे, त्याच्यामुळं गर्दी खूप असणार आहे. तर त्याच्यामुळं मी बाहेरचं व्हिडिओ करू शकतो, पण मंदिरातले व्हिडिओज वगैरे काढायला कसं अलाउड नाही आहे आतमध्ये, त्याच्यामुळं मी व्हिडिओज वगैरे करत नाही आतमध्ये जास्त. फक्त दाखवतो, व्हॉइस वगैरे तिथे रेकॉर्डिंग होत नाही. फक्त मी दाखवू शकतो की याचं डेकोरेशन वगैरे कसं झालं ते, पण माहिती वगैरे तुम्हाला मी बाहेरच देऊ शकेन. तर आता आपलं थेरी पेजेस पण लिहायचं चालू आहे आता. रात्रीचे आता 10 वाजलेले आहेत. तर मित्र गेले आहे जेवण करायला, माझं जेवण झालेलं आहे. तर आता परत सकाळी उठायचं आहे लवकरच आपल्याला. तर थंडी पण खूप आहे. तर हे एवढं लिहायचं पूर्ण करतो, आणि मग पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवतो तुम्हाला की आम्ही सकाळी कितीला वगैरे उठतो, आणि मग डेकोरेशन वगैरे कसं, ते सगळं हार वगैरे कुठे ठेवतो, ते महाराजांचं वस्त्र वगैरे कुठे ठेवतो, ते सगळं दाखवतो तुम्हाला. तर जर एक व्हिडिओ बघा माझं, म्हणजे मी तुम्हाला अक्कलकोटमध्ये खूप माहिती वगैरे देईन. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्वामी ओम.